यानंतर राज्याच्या उपराजधानीतून एक महत्त्वाची बातमी, नागपूरमधील आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचं पाहायला मिळतंय। झी 24 तासने नागपूरच्या आरोग्य यंत्रणेची पोलखोल केली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या माजी नगरसेविका आभा पांडे यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय। शहीद चौकातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात 2 महिन्यांपासून डॉक्टर नाहीये असा आरोप पांडे यांनी केलाय। त्याचबरोबर नर्स आणि कंपाऊंडर रुग्णांवर उपचार करत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर डॉक्टर्स नाहीत, तर जिथे डॉक्टर आहेत ते तिथे पूर्ण वेळ बसत नसल्याचे दिसतंय आणि त्यामुळे रुग्णांचे हाल होतात। याला जबाबदार कोण आहेत? रोज सकाळी 8 पासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत इथे डॉक्टर हजर पाहिजे, परंतु डॉक्टर इथे नाही आहेत। जीएनएम आणि एक सफाई मजदूर हा पूर्ण डिस्पेन्सरी सांभाळतो। कशा रीतीने 50-50 पेशंट्स ते हाताळत असतील त्यांनाच माहीत। म्हणून ही जी अवस्था झालेली आहे, ही जी दयनीय अवस्था झालेली आहे, या दयनीय अवस्थेवर उपचार लगेच करावा लागेल, नाहीतर प्रशासकाचा उपचार आम्ही करून दाखवू। रोजचे राहतात 35-40 रुग्ण राहतात इथे आणि 1 नोव्हेंबरपासून नाही आहे तिथे डॉक्टर।